नमस्कार। आणि बघा आज आहे मंगळवार आणि तुमच्या दादांनी आम्ही ठरवलं होतं की मला मंगळवारी देवीला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे। तर आता मी चालले आहे बाहेर आणि अशी रेडी झाली आहे। लांब जायचंय बरं का, मला ड्रेस घालायचा होता पण म्हटलं नको, आपल्याला देवीला जायचंय तर साडीच घालूया। आणि तुम्हाला माझा पूर्ण लुक पण दाखवते मी आणि देवाच्या पाया वगैरे पडते। आणि ना घरातून जाताना बाहेर ना नेहमी देवाच्या पाया वगैरे पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचं की देवानं म्हणा तुम्ही आम्हाला आमच्या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत चला आणि आमच्या सोबत सुखरूप आम्हाला घरी येऊ द्या। आणि तर आता मी देवाच्या पाया वगैरे पडते आणि बाकीचं सगळं म्हणजे काम वगैरे काही आवरले, काही राहिले, थोडेसे जेवलेले भांडे राहिलेले आणि कपडे राहिलेले तर ते आले धू। तर हे बघा दीदी हाय म्हण बा, हाय। हे बघा दीदीची अशी तयार झाली आहे आणि ना तर बघा मी अशी दिसतेय आणि मस्त अशी छान अशी नाही का चंद्रकोर साडी घातली आहे, चंद्रकोरची टिकली लावलेली आहे आणि आता देवांच्या पाया पडते मी। दिवा चालूच ठेवायचा आणि देवांना म्हणा आमच्या सोबत चला, आम्हाला सुखरूप घरी येऊ द्या। आणि आता तुम्हाला एका बाकीचं काम वगैरे सगळं आलेलं असते मी तुम्हाला चालेल दाखवतो। दीदी पप्पाला नाही दाखव, मी तर गॅसचं बटन बंद करते। बघा अशी कानातले घातले मी, छान भारी वाटतात का सांगा। हे बघा अशी कानातले आहे आणि साडी घातली मी। ही साडी मी ना लग्नात पण घातली होती, माझ्या पुतण्याचं लग्न होतं तेव्हा, पण तुम्हाला ती मला दाखवता आली नाही। बघ तुमच्या दादांचे दाखवते। दूर मला आण ग दादू, बघा चावी आण मला गाडी, चावी आण। आपले फुलं बघ, सुकलंय, खूप काळे आलेत गुलाबाला। छोटी छोटी गुलाब आहे, पहिली मोठी मोठी यायची। काय करते पाण्याची बॉटल घेतल्या का? ए दादू मला दाखव रे असं फुल, मागून दाखव, उजेडात भारी वाटते पप्पाला मला। सामान इकडे बघ दाद्या, इकडे इकडे असं उभं आहे। हा काय दिसते दादू? समोर बघ ना, त्याचे डोळे होऊन येत असन। नाही बोल माझे लोडू, माझे गोलू, माझे पिल्लू, माझे शोनू, ऐक ना तू। हा बोल नाही अरे तू एवढा हँडसम दिसतोय, ते बंद करा दे। तर बघा घर में चुहा काय म्हणते हो, काय म्हणते ती, काय घरात काय आपण म्हणतो सगळं गावात ढुंडलं, काय म्हणते त्याला म्हणून आहे ना, चावीची झाली ना आता काहीतरी बगल मी काय सांगा म्हणाला चावी ह्यांच्या जवळ दीदी अख्खं घरभर शोधत होती, कोणती म्हणे नक्की सांगा। हा बगल में छोरा गाव में ढिंडोरा। चष्मा काय दिसतंय मला? वळव गाडी दिदू, चल पुढं थोडीशी। आणि आपली दीदी बघा गाडी चालवतीये, दीदी आणि दादू एका गाडीवर आणि तुमचे दादा आणि मी एका गाडीवर आहे। आणि थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर दादा, दीदी, मुलं आणि मी एकटी गाडी चालवते, म्हणजे असं आलटून पलटून अशी आम्ही गाडी चालवतो। मला जास्त गाडी येत नाही, दीदीचं कसं लहानपणापासून जास्त हात बसलेला आहे गाडीला, ती 7वी 8वी पासून गाडी चालवते, त्यामुळे तिला चांगली गाडी येते आणि एकदम व्यवस्थित गाडी चालवते ती। आणि आमचं लक्ष असतं एकदम हळूहळू सावकाश गेलो आहे, व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये घेतलेला आहे मी। आणि बघा पावसाचं वातावरण, बाहेर हिरवंगार, निसर्ग इतका छान दिसतोय ना,
आणि असं निसर्गामध्ये फिरायला नक्कीच आवडतं सगळ्याला. मला तर खूप आवडतं. आणि मग हाय बघ छान वाटते तिथं, छान मोसमी बघा गाडी डोळ्यात एवढी घाण जाते ते वर थांबलोय बघा इथं आम्ही. किती हिरवंगार दिसते पावसाळ्याचं. दादूच्या चष्म्यातून बघा ना कसं पाहिलं का दिसतं. दादूच्या चष्म्यातून चांगलं दिसतं. लय भारी मोसम, इतकं छान वाटतंय ना. तर खरं कुलदैवत हे आपलं तुळजापूरला आहे. पण जे आम्ही जिथं चाललो आहे ना तर तिथं सुद्धा त्या देवीचं जे ठाणं आहे ते आहे तुळजापूरच्या आईचंच आहे ठाणं. आणि मग म्हटलं तिथं नाही जाणं झालं, तिथं जाऊया. कारण माझी सासूबाई त्या पण तिथं जायच्या, माझ्या जाऊबाई पण तिथंच जातात. आणि तुळजापूरला जायला कसं आहे की 5-6 हजार रुपये खर्च येतो आणि आपली सध्या तेवढी परिस्थिती नाही आहे. तर मग त्यामुळं म्हटलं चला. आणि इथं सुद्धा आमचं जण म्हणजे माझ्या लग्नाला जवळजवळ 17-18 वर्ष झाले आणि त्यातून आता आम्ही पहिल्यांदाच चाललो आहेत बघा. आणि म्हणजे असं आहे, म्हणजे देवीनं आपण म्हणतो ना बोलावल्याशिवाय जाणं होत नाही, तसं झालं. आम्हाला काही देवीनं अजून बोलावलं नाही. तसं पाहिलं ना तर वर्षातून एकदा आपल्या जी कुलदेवी असतो, कुलदेवता असतो, त्यांना आपण जायलाच हवं आणि त्यांच्या सवासणी वगैरे सगळं घातल्या पाहिजे. पण हे आमच्या ज्याने झालं नाही, त्यामुळे जे आपल्याला अडीअडचणी वगैरे काय येतात ना ते आपल्याला समजून येत नाही. आपल्याला असं वाटतं आपलं असं, आपल्या मागं असं का, आपल्या मागं तसं का, बऱ्याच काही गोष्टी असतात. पण त्या मागंसुद्धा खूप काही तथ्य असतं, पण ते आपल्याला माहीत नसतं. आपण त्या गोष्टी माहिती असतं तरी आपण त्या गोष्टी इग्नोर करतो, असं आहे. तसंच आमच्या बाबतीतच झालं. पण मी तुमच्या दादांना म्हटलं नाही चला आज जाऊच म्हटलं, आपण कोणती परिस्थिती असो, मंगळवार पण आहे आणि जाऊ म्हटलं आज देवीला पायाच पडून येऊ. आणि अवघे तुम्हाला सांगते 1000 रुपयामध्ये आम्ही जाऊन रिटर्नसुद्धा येऊ, एवढाच खर्च होता. तरी आमच्या ज्याने जाणं होत नव्हतं. म्हणजे बघा अडीअडचणी असतात ते काहीतरी आपल्याला असतं, म्हणजे आपले नाही का आपल्याला ते जाणं होत नाही आपल्याच्याने. तर मी ह्यावेळेस ठरवलंच होतं. आणि निसर्ग तितका सुंदर दिसत होता का बघा ना. हा पांढरीच्या पुलावरचा जो घाट आहे ना बघा, काय हिरवागार दिसत आहे ना, इतकं छान वाटत होतं का बस. आणि मी तुमच्या दादाला सांगितलेलंच होतं की आज आपल्याला देवीला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं. आणि मुलांना घेतलं तशी रिक्षा वगैरे करून गेला असतो आम्ही, पण नको म्हटलं, गाडीवर फिरण्याचा आनंदच वेगळा असतो. ही शिवनेरी भेळ आहे बघा, ही भेळ आम्ही खात असतो कायम आल्यावर. आज नाही खाणार. आणि तिथून घोडेगाव आहे बघा. घोडेगावातून पुढे जर वळलं ना तर जवळजवळ 10-1 किलोमीटर चांदा आहे. चांद्याच्या पुढे एक फतेपूर गाव आहे. आणि तिथून पुढे जर गेलं ना तर त्या देवीकडं रांजणगावची देवी आहे, तिकडं रस्ता जातो. आणि तिकडं सगळ्या ज्या क्लिप आहे ना मी शॉर्ट दाखवल्या आहे बघा. तर हा जो रस्ता आहे ना हा चांद्याकडे जातोय. आणि इथं गाडी मी घेतली कारण इथं काय झालं माहिती आहे का, जास्त गाडी रहदारी नाही आहे. आणि आपलं सिंगल असं गावाकडे साधा रस्ता असतो ना तसा रस्ता आहे, हायवे वगैरे नव्हता. तर तुमचे दादा मला म्हटले तू चलव आता इथं गाडी. आणि बघा मी गाडी कशी चालवत आहे. तरी पण मला काय होतं माहिती आहे का, जास्त रहदारी जास्त गाड्या बघितल्याने मी थोडी हायपर होते, असे घाबरल्याने होते. आणि सारखं ब्रेक वगैरे दाबत असे, जास्त हातात गाडी नाही ना माझ्या त्याच्यामुळं. तर हळूहळू होईन प्रॅक्टिसने धहट मी चालवायला. तर ह्या बघा इथं आलो आहेत आम्ही. हे बघा इथं तुमचे दादा शिकलेले 5वी ते 12. कसं चालवली गाडी मग? नाही आलेलो आपण इकडं, मला माहिती आहे आपण नाही आलेलो इकडं. झाड बघ कुठे दाखव. बाजूला 1 मिनिट. पप्पा ते नाही का ते पाणी का प्लास्टिक. अरे त्याच्यात बसले ते झाकून मग बरोबर पुढे खाल्लं पाणी कसं खाऊ. दादू इकडे बाय इकडे ये तू. दे त्याला आपण खातो.
येईन धावून ती अंगावर धरा काढ. त्याला काटा आला. जाऊ दे, मी कशी गाडी चालवली. दोघं म्हणजे मी ताट नाही बसत. नाही बसत का? तसंच वाटतं ताई भीती माझी त्याच्यामुळं मी ताट बसली तरी. तू ये ना, बोल नको आता. चला आपल्याला अजून आता नाही घेऊ. चला चला अजून 4. तुमच्या दादांची शाळा गेले नाही आज. मी शिक्षकांना भेटले. कोणी बांधकाम केलंय? आम्ही पाहायचो शाळेतले पोरं सगळे. हा ना, इटा वाळू. हा, हे तुमच्या दादा लहानपणी गेलेले इथं. तुमच्या दादाच या गावात. चांदा आणि ती जी शाळा बघितली ना, ती तुमच्या दादांची शाळा होती, जिथं तुमचे दादा शिकले. आणि अगोदर पत्र्याची शाळा होती. ती शाळेचं बांधकाम जे आहे ना, म्हणजे पहिलं कसं होतं, शाळेतली मुलंच विटा वाहू लागन, काही शिक्षकांना कामगारांना मदत करू लागायची ना, अशी ती शाळा बांधलेली आहे बघा. तुमच्या दादांना मी म्हटलं चला तुम्ही शिक्षकांना भेटा, पण नाही म्हटले ते. हे बघा आलो आहेत आम्ही, पोचलो देवीला. आणि इथं असं आजूबाजूला खूप सारे देवी. तिकडे एक मंदिर आहे. हा, असं वातावरण इथं. आणि हे बाहेर तुळजाभवानी आई मंदिर प्रवेशद्वार. आणि अजून नाही पोहोचलो नाही. ते दादूचं खायचं काम विचार चालू आहे. काय घ्यायचं दादू? लई ऊन पडले का अगदी ते. पप्पा हिमालय ॲडवण करत होते तुमच्यासोबतच. यांनी ॲडवण केलं ना. चिमकड घ्यायची, हात सोडायची. हो का? हात कधी सोडला रे? बघा यांची भांडण. मग अशी काहीतरी खोटं बोलतो. अशी कोणाची लेकर अशी असतात सांगा बरं. हा सारखा ना ना. अरे बाई तू बसली. दादू अशी भांडण नाही करू तू. इकडे शिराळे आणि तिकडं ऊन. दीदी बघ इकडे सावली तिकडं ऊन. तरी गाडी पण चालवली मी. आता आता मीच नेणार आहे गाडी. हा चला आता आलो अशा देवीला.
आणि आतमध्ये दुसऱ्यांची पूजा चालू होती, त्यामुळे तुमचे दादा आणि मी तर थोडीशी थांबली. म्हटलं आणि त्यांची झाल्याच्या नंतर आपण निवांत पूजा करूया. लावलं मी. पण ना अजून थांब ना तशी. इथं खाली डोकं टेक. हे कोणतं मंदिर आहे? तिकडे हाय काय वाटे नाही वाटे तिला कोणती तिला हाय म्हणून म्हणतोय. सगळीकडे म्हणा आले थांब. हे बघा आपलं झालं आहे इथं दर्शन. छान असं देवीचं, गर्दी नाही काहीच नाही. आणि खूप असं छान मंदिराचं परिसर आहे बघा. तुम्हाला कळस दर्शन, देवीचं दर्शन सगळं दिलेलं आहे फोनमध्ये बघा. तुमचे दादा की असं शेत आहे वगैरे छान वाटतं. आणि अजून खूप देवीचे दर्शन घेतलेलं आहे, तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळे बघायला भेटणार आहे. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.